started. Yes. And today is the last day. हे घ्यायचंय का तुझं? हो. So today is the last day. सुट्टी संपत चालली आहे, पण आनंद होतोय कारण आता घरची आठवण येते. सकाळ सकाळ सनीला बोलले तर बस झालं, आता घरी जायचंय आपल्याला. पण आज आम्ही पूर्ण दिवस दार्जिलिंग एक्सप्लोर करणार आहोत. पाऊस आहे, थंडी आहे, सगळं मिक्स आहे इकडे. बट चलो, शेवटचा दिवस, अजून एक दिवस मेमरीज बनवण्यासाठी, अजून एक दिवस छान छान जागा एक्सप्लोर करायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक एक्स्ट्रा बॅग आहे का छोटी? नाही, वनची चेन तुटली ग. दिवसाने प्रॉपर ब्रेकफास्ट. ब्रेड पकोडा है आज. बम्बई का कुछ तो. आता तर एवढं वेळ झाला एवढीच. ब्युटिफुल व्यू. व्ह्यू काय सोडत नाही, सगळीकडनं व्ह्यू. ओके. असं नाही बाबा, आईस्क्रीम नाही येते, इकडनं घेऊ. इकडनं खाल्लं, इकडनंच काय. बर्ड का घेते? असं बर्ड शिकवलं ना तुला, असं उडताना क्रो का वी कसा काढतो तसा. छोटे छोटे गाठी. सगळ्यांच्या लहानपणीचे कावळे तसेच ना. छोटे छोटे होते बस. ठीक आहे. आणि एकदम टिपिकल ड्रॉइंग ना तो. 2 माउंटन, एक सन मध्ये, एक ट्री, एक हाऊस. बघितलं रस्त्यावरनं जाते. दुसरी दिसली का ती पण दुसरी टॉय ट्रेन. टॅप द ग्रेटर नंबर 2, 3. किती वेळा आपल्याला काउंट करायचे? 2 वेळा. आता नेक्स्ट टॅप द नंबर, फर्स्ट नंबर 1 आणि 3 वेळा आपल्याला 3. चल ग्रेटर नंबर कर. टॅप 3 आणि किती वेळा काउंट करायचं आपल्याला? 1. मग 3 + 1 3 4. सो आता आमचा फर्स्ट हॉल्ट आहे झू. झू मध्येच 2 ते बोलले की अजून आहे, ते म्हणजे हिमालयन इन्स्टिट्यूट, ते सुद्धा आहे, आणि म्युझियम. हे 3 पॉईंट्स आता एकाच जागेवर आमचे होणार आहेत. आणि रोड्स छोटे छोटे असल्यामुळे खूप ट्रॅफिक होतीये. सो आय जस्ट होप की आमचं जेवढं आयटनरीमध्ये आहे ते सगळं काही आजच्या दिवसातच कम्प्लीट होऊन दे. क्लायमेट मस्त आहे, ॲज ऑफ नाव पाऊस नाही पडत आहे, बट अकॉर्डिंग टू वे तो फोकस दिसतंय की 12 नंतर पाऊस पडणार आहे. सो आम्ही सगळं काही, मी बॅगमध्ये सगळं लाईक रेनकोट, छत्री सगळं काही घेऊन फिरतो. आणि क्लायमेट छान आहे, 20 डिग्री आहे आता. चलो लेट्स गो, लेट्स सी ॲनिमल्स. पाऊस पण येणार आहे, रेनकोट आणि थंडीचा पण.
चपाती नाही काय खातो पांडा? काय काय लिहिलंय? बनाना, हा हनीबी, ऍपल, हनीबी नाही, हनी हनी, अंडा आणि अजून मिल्क. मिल्क. अच्छा, काय ऍपल? चलो इकडे तुला बसवेल मी. हा बरडतात नाही, फक्त दादाच्या एजवाल्यांनाच अलाउड आहे. इट्स ओके. आपण त्याच्यापेक्षा मस्त मोठी जी प्लॅनिंग केली की नाही है ना, परत एकदा करू आपण दुसरीकडे. सो आम्ही ते आलेलो हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट. त्याचं जे म्युझियम आहे ते एवढं सुंदर आहे ना, एवढं छान त्याने सगळी माहिती दिलेली आहे. जेवढे लोक आतापर्यंत मोठे मोठे पीक जसे की आपले माउंट एव्हरेस्ट वगैरे जे चढलेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती, कोण कोण चढलेत, त्यांचे सगळे इक्विपमेंट्स, वेपन्स, हिमालयामध्ये जे ॲनिमल्स जास्त करून मिळतात ते वगैरे सगळे, ते सगळं काही दाखवलं आहे. तुम्ही जर कधी झूमध्ये आलात, जर तुम्हाला झू नसेल ना यायचं तर ॲटलीस्ट इन्स्टिट्यूट हे आतमध्येच आहे, झूच्या आतमध्ये. सुंदर आहे. लहान मुलांना म्हणजे नाहीसा तर एवढं आवर्जून बघत होती. तिचा मूड गेला कारण तिला झी प्लॅनिंगमध्ये अलाव नाही केलं. आतमध्ये जाऊन ती एवढी खुश झाली ना सगळं काही बघून. तिथे गेल्यावर समजलं की गँगटॉकमध्ये आम्ही जे कपडे घातलेले दॅट वॉज टिबेटिन. ते जे पोशाख होतं ते टिबेटियन लोकांचं होतं. आम्हाला तिथे तिने सांगितलं की नेपाळचं आहे, पण ॲक्च्युली ते टिबेटियन लोकांचं आहे. आणि सनीने जे टोपी वगैरे ते लाचे ट्राईब म्हणून आहे त्यांचं ते अटायर होतं. आणि इथे जे कपडे घालतात ते दार्जिलिंगचं आउटफिट आहे. सो बेसिकली तिथे सिक्कीममध्ये जे कपडे घालतात सिक्कीमचे आहे, टिबेटियन लोकांचं आउटफिट होतं. तर इथे सगळी ती इन्फॉर्मेशन समजली आउटफिट्सबद्दल आणि बाकी सगळी खूप सुंदर. नाहीसा कसं वाटलं? नाहीसाला परत एकदा दिसलंय झिपलायनी आणि नाहीसाला अलाउड नाही. इथे येतो, इथे असं उभं का लवकर की लवकर. माझ्याकडेच आहे.
काय मस्त आलं. ऐसा पाहिला तू? तू बघ तिकडे जाईल मला वाटतं. तू बघ गेला. गप बोलली ना एकदा. त्याला व्ह्यू नाही. म्युझियम बघण्यासारखं. झू पण हो. झू मेन म्हणजे सगळे मोठे मोठे अॅनिमल्स ठेवले. आणि टायगर बघायला मिळालं व्हाईट. चला सो तुम्ही जर आलात मेक शुअर की लवकरात लवकर या. कारण हे बघा आम्ही सकाळी 10 वाजता आलो मग आमचं फटाफट झालं. तर ही लाईन ना पूर्ण रस्त्यापर्यंत गेलेली आहे. आणि हे बघण्यासारखं आहे. डोंट मिस आउट. चला हे पण घेतली. दुसरी घेतली ना. चलो केलं पेमेंट. सो आम्ही आलो टिबेटियन रेफ्युजी कॅम्प. म्हणजे इन्शॉर्ट मला असं वाटतं त्यांनी जे बनवलंय ना टिबेटियन लोकांनी तर त्याचं ते विक्री आहे. हो ना. बघू काय यांचे जे प्रोडक्ट इकडेच तुला मिळाले. यांचे जे प्रोडक्ट ते इकडून बाहेर नाही जात. हा ओरिजिनल. बघू तर काय बॅग उगीच घेतली मग. बॅग इथून गेलं घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे पण आता घालणार कुठे. आधी घ्यायला पाहिजे. व्हायब्रेशन्स होतात खाली. पाणी ठेवायचं ना मध्ये. तुटलंय माझं. व्हायब्रेशन सगळं मोठ्या मोठ्या बॅग. अंब्रेला, पाण्याची बॉटल. एवढा सुंदर क्लायमेट आहे ना. एवढा सुंदर क्लायमेट. म्हणजे थोडंसं असं ड्रिझलिंग होत आहे. बट खास हे मला बघायचं होतं की ते आता पूर्ण फॉगमध्ये आलं. क्लिअर होत आहे ना असं वाटतं. फिर ready?
एक्झॅक्ट स्टोरी इधर ऑन गुगल और ChatGPT. त्या दिवशी आपण ते आम्ही ते डिस्कस करतो, त्या दिवशी आपण ते बुद्ध पार्कला गेलो, तिथे आतमध्ये एक पूर्ण स्टोरी सांगितली. त्याचं हे फक्त एक एक लाईन दिलंय, त्याच्यामुळे ते कनेक्ट होतं की मायादेवीने त्यांना जन्म दिलेलं आणि मग त्याच्यानंतर काय सिद्धार्थ त्यांचं नाव होतं. तर ते सगळं वाचल्यानंतर ते एकदम कनेक्ट होतं. ऑल ऑफ अ सडन हे वाचलं तर काहीच समजणार नाही स्टोरी. आता वाजले आहेत 5:45. आम्ही तिकडनं सगळे साईटसीइंग जे काही होते ते आम्ही 4 वाजता करून आलो. त्यानंतर आम्ही जेवलो, हॉटेलमध्येच जेवलो आणि आता आम्ही आराम करणार आहोत. आणि आय गेस डिनर सुद्धा रात्रीचं आम्ही हॉटेलमध्येच मागवणार, कारण उद्या आम्हाला लवकर सकाळी निघायचं आहे. सो फायनली ट्रिप एंड होत आहे. बाहेर जेव्हा आपण निघतो, मी नेहमीच म्हणते ब्लॉगमध्ये, जेव्हा पण प्लॅन आपण करतो तेव्हा खूप एक्सायटेड असतो, पण एका पॉईंट नंतर घराची आठवण येते. आणि आता तेच झालेलं आहे की एवढी आता घराची आठवण येते ना की तसं झालं की कधी लवकर घरी जातो. पण जेवढे पण डेज आम्ही इथे स्पेंड केले ते अमेझिंग होते. खूप लोक आम्हाला विचारतील की तुम्ही टायगर व्ह्यू पॉईंट का नाही केला. सो आत्ताचा जो दार्जिलिंगमध्ये क्लायमेट आहे तो पाऊस पडतोय, खूप सारं फॉग आहे. आणि जो टायगर व्ह्यू पॉईंट, जो सनराईज पॉईंट जे लोक म्हणतात की 3 वाजता सकाळी उठून तिथे जावं लागतं, आम्ही बेसिकली तो कॅन्सल करून टाकला. कारण खूप बघितलं, खूप सारं रिसर्च केलं, प्लस जे ड्रायव्हर दादा आहेत त्यांना पण विचारलं. 1.5 तास वरती जायला लागतं. तिथे गेल्यानंतर ते आपल्याला मिळालं सनराईज पॉईंट तर ठीक, लाईक सनराईज बघायला मिळालं तर ठीक, किंवा मग नाहीतर तुम्हाला फक्त फॉगच बघायला मिळतं. आणि परत मग तेवढं म्हणजे आरामात 3 ते 3.5 तास तिकडे जातात. मग आम्ही ते विचार केला की इट्स बेटर की मग आपण काहीतरी दुसरं त्याच्या जागेवरती बघूया. अजून एक की फक्त खूप लोक आता असं म्हणतील की तुम्ही ॲटलीस्ट व्ह्यू बघायला जायचं होतं. लास्टचे 6 दिवस जे आमचे 6 दिवस गेले, 5 ते 6 दिवस आम्ही व्ह्यू बघूनच उठत होतो. तो जो वरती व्ह्यू दिसत होता, सगळे क्लाउड्स अँड ऑल, ते आम्ही खूप बघितले. आणि असं विचार केला की जरा थोडं झोपूया आणि मग लेट निघूया. मग बाकीचे सगळे काही आम्ही ते केले. आणि दार्जिलिंगचं बोलाल तर क्लायमेट इज अमेझिंग. खूप कंजेस्टेड आहे. आम्ही काय झालं, गँगटॉक पहिले जाऊन आलो आणि मग दार्जिलिंगला आलो. गँगटॉक क्लिनिएस्ट सिटी, एवढंसं पण कचरा कुठे दिसत नाही. प्लस जे पण हवा आहे ना ती पण खूपच प्युअर आहे. इथे पावलांमध्ये हवा आली की एक वेगळंच स्मेल येत होतं, तर थोडंसं डिस्कम्फर्ट झालं. खूप लोकांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही पहिलं दार्जिलिंगला जायचं होतं ना मग गँगटॉकला जायचं होतं. सो ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही सगळं प्रॉपरली प्लॅन करून विचार केला. कसं असतो, जातो आपण जेव्हा ट्रिप आपली स्टार्ट होते तेव्हा आपण खूप एक्सायटेड असतो, तेव्हा आपल्याला ट्रॅव्हलिंगचं आता पता नसतो. कितीही तास लागले ना तरी आपण थकत नाही, पण जेव्हा आपण रिटर्न होत असतो ना तेव्हा आपण सर्वात जास्त थकतो. म्हणून मग आम्ही असं विचार केला की दार्जिलिंग आमचं जाताना आता बागडोगरावरनं फ्लाईट आहे, दार्जिलिंगवरनं बागडोगरा इज 2 ते 2.5 तास. जर आम्ही गँगटॉक लास्टला केलं असतं तर गँगटॉकवरनं एवढं 4 ते 4.5 तास ट्रॅव्हल करून यावं लागलं असतं. आणि ते म्हणजे लवकर आम्हाला उठावं लागलं असतं, कारण आमची फ्लाईटसुद्धा मॉर्निंगमध्ये आहे. म्हणजे एकदमच अर्ली मॉर्निंग, लाईक पहाटे पण नाही, रात्रीच आम्हाला निघावं लागलं असतं. सो हे सगळं काही विचार करून, फ्लाईटचं सगळं विचार करूनच आम्ही दार्जिलिंग लास्टला घेतलं आहे, जेणेकरून इकडनं जो ट्रॅव्हलिंग आहे तो कमी होईल. आणि अशा प्रकारे आमच्या सुट्ट्या छान गेल्या. तुम्ही खूप सारं प्रेम दिलं ब्लॉग्सला, फोटोजला, रील्सला. आणि ट्रस्ट मी एक वेगळा एक्सपिरियन्स होता हा ऑल टुगेदर गँगटॉकचा. नेहमी होतं की गँगटॉकला जायचं आहे अँड फायनली ते आलं, दार्जिलिंग आलं. टॉय ट्रेनची स्टोरी तर तुम्हाला माहिती, त्यांनी आम्हाला सांगितलं 2-2.5 महिने आधी हे लोक बुकिंग करतात तेव्हा त्यांना ते टॉय ट्रेनचे तिकीट्स मिळतात. आणि आमचं तोपर्यंत डिसायडेडसुद्धा नव्हतं की आम्हाला कुठे जायचं आहे. आणि प्लस ते वॉर झालं त्या दरम्यान आम्ही सगळं हे स्टॉप केलेलं, काहीच बुकिंग नव्हतं केलेलं आम्ही.
म्हणून मग त्याच्यानंतर हे फटाफट ऑब्वियस होतं की ते आम्हाला तिकीट्स नव्हतं मिळणार, बट तरीसुद्धा एक सकाळी आम्ही क्लिप घातलेला आणि छान वाटत होतं बघून. एनिवेज आता मी जरा थोडंसं रिलॅक्स करतो, मी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करते, कारण सुट्टीवर आली आहे तरीसुद्धा झोप काय पूर्ण मिळत नाही आहे मला. रात्री रोज सगळं दिवस संपल्यानंतर व्हिडिओ एडिट करते, तो मॉर्निंगला तुमच्यापर्यंत टायमावर जातो आहे. थोडंसं नेटवर्क इश्यू होते, नेटवर्क नाही मिळालं तर लॉबीमध्ये खाली जाऊन मी पोस्ट करते आहे. एनिवेज काय नाही, मला आवडते, हे माझं काम आहे, सो मला आवडते. आणि आता थोडंसं रेस्ट करतो, पुढे जे काही होईल ते तुम्हाला समजेलच. तर यू पीपल स्टे ट्यून. आणि बॅग्स सगळे पॅक केलेत, नायसाचे उद्याचे कपडेसुद्धा मी काढून ठेवलेले आहेत. नायसाची बॅग मी पूर्ण पॅक करून टाकले, तिचे काही एवढीशे छोटे कपडे असतात ते माझ्या बॅग्समध्ये सुद्धा जातील. सो एक्सायटेड आहोत पुढच्या डेजसाठी सुद्धा, कारण खूप अजून आहे काहीतरी छान छान असं हॅपनिंग होणार आहे. सो हॅपनिंग होणार आहे म्हणजे ते ऑफकोर्स दरवर्षीच होतं आणि दरवर्षीच तो दिवस येतो. आता ते काय आहे ते मी तोपर्यंत गेस करत राहा आणि पीपल स्टे ट्यून. सो आता मस्त आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही बाहेर वगैरे गेलोच नाही, स्विगीवरनंच मागवलं, डॉमिनोजचं पिझ्झा मागवलेला आणि मग इथेच खाल्लं, कारण आता मला उद्या लवकर उठायचं सुद्धा आहे. सो ओव्हरऑल ट्रिप तुम्ही पाहिलीच की किती अमेझिंग होती. आम्ही खूप मजा केली. येस, थोडंसं वर खाली काही गोष्टी झालेल्या आहेत, बट दॅट वॉज जस्ट बिकॉज ते खूप ऑल ऑफ अ सडन आणि ऑन द स्पॉट झालं. जसं की हॉटेल बुकिंगचं मी तुम्हाला खरंच सांगेल, ॲक्च्युली आमची जी ही ट्रिप आहे ती नायसाचं लास्ट वीक ऑफ स्कूल बाकी होता ना, तेव्हा आम्ही ह्या ट्रिपला सिरियसली घ्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी माझ्या फक्त डोक्यात चालू होतं, म्हणून मग मी खूपदा ते IRCTCवरती ट्रेनचे तिकीट्स बघितले, पण तेव्हाच ते ट्रेनचे तिकीट्स अवेलेबल नव्हते. कारण आम्हाला कळलं की दार्जिलिंग टॉय ट्रेनचे जे तिकीट्स आहेत ह्या सीझनच्या वेळेसचे जे तिकीट्स आहेत ते युजली 2 months प्रायरच लोक बुकिंग करतात, कारण ह्याच टायमाला समर वेकेशन स्टार्ट असतो आणि त्याच वेळेस जास्त करून टुरिस्ट येतात. मग त्यामुळे ते तिकीट्स मिळणं इम्पॉसिबलच आहे. आमचं प्लॅनच एवढं ऑल ऑफ अ सडन होतं ना की आम्हाला तिकीट्स मिळणं नव्हतंच, म्हणजे आमच्या नशिबात ते तिकीट्स नव्हतेच. आम्ही खूप ट्राय केले, खूप लोकांना विचारलं, खूप एजंट्सला विचारलं, खूप ड्रायव्हर्सला विचारलं, पण नाही, ते म्हटलं की 2 months प्रायरच. काही लोक तर 1 month प्रायर बोलले, काही लोक तर 2 months प्रायर बोलले. आणि हॉटेलचं बोलायला तर ती ऑफकोर्स ती आमची चूक होती. ते हॉटेल्स पण आम्ही 4 days बिफोर बुक केले. सनीने सिलेक्ट करताना एक्झॅक्ट डेट सिलेक्ट केलेले, पण कधी कधी ना तुम्हीच चेक करा, कधी कधी ना सिलेक्ट केल्यानंतर पुढे जेव्हा आपण जातो ना तेव्हा ते मंथ कधी कधी चेंज होतो. सनीने बाकीच्या 2 बुकिंग्सला बरोबर केलं, पण ह्या बुकिंगच्या वेळेस आय डोंट नो काय तिच्या डोक्यात चालू होतं, ती थोडीशी चूक झाली. दॅट इज फाईन. आणि 4 days प्रायर का केलं, कारण वॉरचं सगळं सिच्युएशन एवढं डेंजर होतं ना आपल्या इथे, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आमचं असं होतं की जायचंय की नाही असं चाललेलं. बट मग देन फायनली ते डिसाईड झालं आणि मग आम्ही ते बुक केलं. या छोट्या छोट्या चुका कधी कधी होतात. आणि बट हॅपी ट्रिप्सचं जर तुम्ही बोलाल तर, कारण खूप लोकांना ऑफकोर्स हा प्रश्न पडेल की जर तुम्ही इथे करू शकता तर तिथे का नाही, बट हॅपी ट्रिप्सचं तसं नाही. हॅपी ट्रिप्सचे जे काही ट्रिप्स प्लॅन होतात ते 2 to 3 months प्रायर प्लॅन होतात. त्याचं प्रॉपर आयटनरी एक बनतं, त्याचं सगळे तिकीट्स, त्याचे म्हणजे फ्लाईट तिकीट्स, मग बोला हॉटेलचे तिकीट्स, ते सगळं काही ऑलरेडी प्लॅन्ड असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साईट सीइंगचे जे काही चार्जेस असतील ते सुद्धा प्लॅन असतं. आणि हे बुकिंग करायला एक रेप्युटेड टीम आहे, ती टीम प्रॉपरली सगळं काही बघते, त्यानुसारच ते होतं. जर इन केस काही ऑन द स्पॉट एक्सपेन्सेस जर जास्त बेअर झाले, देन वी मेक शुअर की ते जे एक्सपेन्सेस आहेत ते आम्हीच बेअर करू. आम्ही ऑफकोर्स कस्टमर्सकडनं घेणार नाही आहोत, कारण कस्टमरला आपण तो एक पॅकेज त्यांना दिलेला आणि त्याच पॅकेजनुसार ते आमच्याबरोबर आलेले आहेत. थायलंडच्या ट्रिपच्या वेळेस सुद्धा त्यांना जो पॅकेज दिलेला त्याच ट्रिपमध्ये आम्ही 1ही रुपयावर दिले. काही एक्सपेन्सेस झाले असतील ते आम्हीच बेअर केलेले. डेली पाण्याचे बॉटल्स देणं, सगळे मील्स इन्क्लूड. वी मेक शुअर की कस्टमरला काहीही त्रास नाही व्हायला पाहिजे. आपल्याबरोबर जर ते आपल्यावर विश्वास ठेवून येत आहेत, देन आम्ही पूर्णपणे त्याची काळजी घेतो आणि पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेतो जर काही झालं वगैरे तर. ही ट्रिप फॅमिली ट्रिप होती आणि ऑल ऑफ अ सडन प्लॅन झालेली, म्हणून काही चुका झाल्या. आणि
मला पाहिजे असतं तर मी कदाचित हे सगळं काही लपवलं सुद्धा असतं. पण खूप लोक आहेत जे स्वतः ट्रिप प्लॅन करतात, स्वतः ट्रिप प्लॅन करून जातात. आणि जर कधी काही चूक झाली तर माझं फक्त एवढंच होतं म्हणणं की त्यातनं आपल्याला काहीतरी एक वेगळा सोल्युशन सुद्धा मिळू शकतो, एक वेगळा ऑप्शन सुद्धा मिळू शकतो. काय नाही, ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. लवकरच हॅपी ट्रिपची एक नवीन ट्रिप जाणार आहे, लवकरच त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत येतीलच. सो चला, हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.